आता सविस्तर रिपोर्ट बघूयात। कल्याणमध्ये चोरांनी वाघाचा मुखवटा घालून घरफोडी केल्याची घटना घडली आहे। तर चोरट्यांनी वाघाचा मुखवटा घातलेला सीसीटीव्ही ही समोर आला आणि त्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहेत। बघूयात काय घडलं। कल्याण पूर्वेत ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तोंडावर वाघाचे मुखवटे घालून चोरांनी घरफोडी केली। सीसीटीव्हीत चेहरे दिसू नयेत म्हणून चोरटे चेहऱ्यावर वाघाचे मुखवटे घालून घरात शिरले। हे चोर चारचाकी वाहनातून आले आणि बंद घरात शिरून सुमारे 2,54,000चे दागिने त्यांनी लंपास केले। चोरी वेळी चोरांनी चेहऱ्यावर वाघाचा मुखवटा घातल्यानं या चोरीची ऑपरेशन टायगर म्हणून चर्चा सुरू आहे। कल्याण पूर्वेतील काटे मानवली नाका परिसरात ही चोरी झाली आहे। विशेष म्हणजे या घटनेला 1 महिना उलटून गेलाय, मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरली आहे। याबद्दल कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून चोरट्यांचा अद्याप कोणताही सुगावा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। जर एखाद्या पक्षाचे खासदार फुटून दुसऱ्या पक्षात जात असतील आणि त्याला ऑपरेशन टायगर हे नाव कसं काय असा प्रश्न विचारला जात असतानाच आता खुद्द चोरही वाघाचे मुखवटे घालून चोरी करू लागल्यानं नेटकऱ्यांनी यालाही ऑपरेशन टायगर हे नाव दिले। कारण खासदार फुटीनंतर ऑपरेशन चोरी या शब्दावर दैनिक सकाळमध्ये आलेलं व्यंगचित्र चांगलंच गाजलं होतं, ज्यात सोनसाखळी चोरणाऱ्याला पोलीस पकडतात तेव्हा चोर याला चोरी म्हणू नका साहेब, ऑपरेशन गोल्ड म्हणा अशा आशयाचं हे व्यंगचित्र होतं। त्या व्यंगचित्राचीच प्रेरणा घेऊन की काय आता घर फोडताना चोरही वाघाचे मुखवटे घालू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।